राऊत पंच अंपायर्स यांच्याकरिता चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 सीझन 3 ला मुलाचे योगदान देणारे अंपायर्स. थँक्यू दिनेश राऊत सर. हसमुख पाटील सर प्लीज वेलकम. जोरदार टाळ्या वाजवायचे. हसमुखजी पाटील यांचा या ठिकाणी धन्यवाद. धनंजय चौधरी सर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी धन्यवाद व्यक्त केले जाते. जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत हसमुखजी पाटील. तदनंतर सौरभ अडकमोळ सर. हा ओके. या ठिकाणी स्पर्धेला मुलाचे योगदान आमचे आधारस्तंभ मार्गदर्शक सलग या चॅम्पियन ट्रॉफीला सातत्यानं सीझन 1 सीझन 2 आणि सीझन 3 मुलाचं सहकार्य यांचं लाभलंय. आदरणीय योगेशजी बबनराव पाटील साहेब प्लीज वेलकम. प्रेझेंटेशन बॉक्स. जोरदार टाळ्या वाजवायची आहेत. श्री गणेशजी इन्फ्रा स्ट्रक्चरचे प्रोप्रायटर योगेशजी बबनराव पाटील साहेब प्लीज वेलकम. सौरभ अडकमोळ यांना या ठिकाणी धन्यवाद व्यक्त केले जात आहेत. योगेशजी बबनराव पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते जोरदार टाळ्या. अंपायर सर सौरभ अडकमोळ सर. अमर पाटील उर्फ बंटी या नावाने फेमस अमरजी पाटील यांचे धन्यवाद. या ठिकाणी महेंद्रजी ठाकरे साहेब या स्पर्धेचे आयोजक यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी धन्यवाद मानले जाते. जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत. अमर पाटील अंपायर्स टीम थँक्यू. थँक्स अ लॉट. तदनंतर चॅम्पियन ट्रॉफी संपूर्णपणे जगभरापर्यंत मात्र पोहोचली ते म्हणजे समालोचक. आणि समालोचक या स्पर्धेचा आवाज संपूर्णपणे प्रेक्षकांपर्यंत त्यांनी पोहोचवला. त्यांच्या मधुरमय वाणीनं असे ज्येष्ठ समालोचक या स्पर्धेला ज्यांनी अंतिम 2 दिवस समालोचन करून मुलाचं योगदान दिलं. व्हॉइस ऑफ इंडिया आदरणीय सिद्दीक भाबे सर प्लीज वेलकम. सिद्दीकजी भाबे सर यांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त केले जात आहेत. मान्यवरांच्या शुभ हस्ते आदरणीय योगेशजी बबनराव पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. अँड या ठिकाणी 2 मिनिटं मनोगत व्यक्त करतील सिद्दीक भाबे सर चॅम्पियन ट्रॉफी विषयी. देखिए मैं एक ही जुमला कहता हूँ. मैं जिन्होंने मुझे कॉल भी किया और मेरे दोस्त आप सबको ये बताता चलूँ कि योगेश पाटिल मेरे 20 साल पहले से दोस्त हैं और बड़े बड़े टूर्नामेंट में वो भिवंडी आते हैं. मैं एक ही बात करता हूँ कि अगर मैं नहीं आता 2 दिन तो मेरे को अफसोस होता कि मैंने इतना बड़ा टूर्नामेंट छोड़ा. ये आपकी कामयाबी की मिसाल है. थँक यू. व्हॉइस ऑफ इंडिया टेनिस क्रिकेट सिद्दीक भाबे सर. पुढील समालोचक आहेत ज्यांनी या स्पर्धेला मुलाचं सहकार्य केलं. संपूर्णपणे पहिल्या दिवसापासून फायनल डे पर्यंत नाईट पर्यंत या स्पर्धेला मुलाचा समालोचन करून मात्र आधार दिला. व्हॉइस ऑफ सुप्रीमो स्वीट व्हॉइस आणि पालघर जिल्हा भूषण सन्मानित आदरणीय प्रमोदजी शेडगे सर प्लीज वेलकम. पुट बिग हँड. या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक कल्पेश ठाकरे साहेब यांच्या शुभ हस्ते सुप्रीमोचा आवाज चॅम्पियन ट्रॉफी त्यांना स्पोर्टच्या या ट्रॉफी मध्ये पाहायला मिळाला. 6 नाईट डे नाईट वेल डन. थँक्यू प्रमोदजी शेडगे सर. अँड पुढील कमेंटेटर आहेत समालोचक अक्षय पांडव सर प्लीज वेलकम. हाही आवाज महाराष्ट्र टेनिसमध्ये खूप चांगल्या पद्धतीने पुढे जातोय आणि अक्षय पांडव सर यांचं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतील धनंजय चौधरी सर. जोरदार टाळ्या. अक्षय पांडव. तदनंतर समालोचक कैलासजी कांबेरे. कैलासजी कांबेरे सर प्लीज वेलकम. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. एक गोड आवाज एक वेगळ्या शैलीने समालोचन ज्याचं आपण पाहिलं. एक जबरदस्त प्रेक्षकांचं मनोरंजन ज्याच्या समालोचनानं या स्पर्धेमध्ये चॅम्पियन ट्रॉफी सीझन 3 मध्ये पाहायला मिळालं. आणि या ठिकाणी कैलासजी कांबेरे यांचा सन्मान या ठिकाणी केला जाते. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. थँक्यू कैलासजी कांबेरे सर. तदनंतर
गुणलेखक गुणलेखक यांचा सन्मान या ठिकाणी तत्पूर्वी अद्वर शेलार प्लीज वेलकम. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. युवा समालोचक म्हणून ते पुढे जात आहेत. अभिमान या वाड्याचा आवाज खूप पुढे जातोय. ठाणे पर्यंत टुर्नामेंट असतील, डहाणू असेल, एक चांगल्या पद्धतीने स्वीट व्हॉइस टेनिस क्रिकेट अद्वर शेलार आमचे शिष्य आहेत आणि अशाच अभिमानाने आपण पुढे जात राहाल यात काही शंका नाहीये. तसेच आपण पाहतोय या स्पर्धेला आणखीन एक महत्त्वाची भूमिका बजावणारे समालोचक सूरजजी पाटील यांचा शाही सन्मान योगेशजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. सूरजजी पाटील साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करा. व्हॉइस ऑफ वाडा. आणि या गुणलेखकाविना समालोचन करता येत नाही. जेवढे चांगल्या पद्धतीने गुणलेखक तेवढे चांगले समालोचन कॉमेंट्री ही मात्र लाईव्हला संपूर्ण देशभर जगभर पोहोचते. तर असे एक नामवंत गुणलेखक राजेशजी गोतारणे प्लीज वेलकम. पहिल्या सीझन पासून ते आतापर्यंत तिसऱ्या सीझन पर्यंत गुणलेखक राहिलेले आहेत. जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत. 3 सीझन मोलाचं योगदान राजेशजी गोतारणे सर. थँक्यू थँक्स अलॉट. नवचैतन्य स्पोर्ट गांधीकडनं आपले धन्यवाद. तदनंतर दुसरे गुणलेखक आहेत ऐनुल शेख, युवा गुणलेखक मिस्टर ऐनुल शेख प्लीज वेलकम. नेक्स्ट साऊंड व्यवस्था पाटील साऊंड प्रीतम पाटील. जोरदार टाळ्या डीजे जॉकी साठी प्लीज वेलकम. प्रेझेंटेशन बॉक्स प्रीतम पाटील गांधरे. या ठिकाणी न्यू नॅशनल ज्वेलर्स सर यांच्या शुभ हस्ते जोरदार टाळ्या. थँक्यू प्रीतमजी पाटील. पाटील साऊंड थँक्यू. आणि संपूर्ण स्पर्धा थेट वाडा सिटी गांधरे पासून संपूर्ण देशभर आणि जगभर मात्र ज्यांनी पोहोचवली आणि ज्यांच्या थेट प्रेक्षेपणानं ही स्पर्धा अजून मोठी झाली असे tenniscricket.in या देशातील सर्वोत्तम टेनिस क्रिकेट चॅनल अँड टीम प्लीज वेलकम tenniscricket.in. जोरदार टाळ्या. मिस्टर कल्पेश, मिस्टर अल्पेश एवन जोडी प्लीज वेलकम. टीम मेंबर आणि या ठिकाणी राहुल माळी सर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानित केले जात आहे आणि धन्यवाद व्यक्त केले. थँक्यू थँक्स अ लॉट tenniscricket.in टीम. आणि सर्वात महत्वाचं मंडप डेकोरेटर्स पीके डेकोरेटर्स टॉप 1 वाडा तालुक्यातील मंडप डेकोरेटर पीके डेकोरेटर प्रल्हादजी ठाकरे प्लीज वेलकम. संपूर्ण लाईट व्यवस्था स्टेज खेळाडू कक्ष कॉमेंट्री बॉक्स ऑल इज वेल. थँक्यू. तर आपण या ठिकाणी बक्षीस वितरणास सुरुवात करत आहोत. उत्तेजनार्थ चॅम्पियन ट्रॉफी सीझन 3 या ट्रॉफी मध्ये उत्तेजनार्थ यांनी पारितोषिक पटकवलेलं आहे. द नेम ऑफ द टीम SBP Khupri. Please welcome captain, team member SBP Khupri. Once again SBP Khupri, Parag Patil and company.
एक प्रतिनिधी पाठवायचं आहे. SBB खुपरी, कपिल येत आहेत या ठिकाणी, प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी येत आहेत. धनंजय चौधरी यांच्या शुभ हस्ते उत्तेजनार्थ या ठिकाणी ट्रॉफी आणि कॅश प्राइज न्यू नॅशनल ज्वेलर्स सरांच्या शुभ हस्ते जोरदार टाळ्या. SBB खुपरी अँड गोल्ड कॉइन या ठिकाणी न्यू नॅशनल ज्वेलर्स यांच्याकडनं ठाकरे साहेब यांच्या शुभ हस्ते प्राइज डिस्ट्रीब्यूट केले जाते. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. साईराज कुडूस, जोरदार टाळ्या वाजवायचे साईराज कुडूस या टीम करिता. वेल डन, अभिनंदन साईराज कुडूस टीम. पुन्हा एकदा टीम या ठिकाणी त्याच जोश मध्ये मात्र पाहायला मिळाली आणि चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार आणि ट्रॉफी जिंकणार. धनंजय चौधरी साहेब या स्पर्धेविषयी आणि आपल्या टीम विषयी आपण 2 शब्द व्यक्त करावेत. स्पर्धा एवढी चांगली होती का इथून जायची इच्छा नव्हती आमची. शेवटपर्यंत आम्ही थांबलो, शेवटचा बॉल पडेपर्यंत थांबलो, बक्षीस घेण्यासाठी नव्हतं थांबलो. सगळे ISPLचे प्लेयर आले होते. खरोखर त्यांनी त्यांचा खेळ दाखवला जबरदस्त. विकी भोईर, प्रज्योत आंबिरे, केतन म्हात्रे, लाजवाब खेळ. आणि नवचैतन्य गांधरे यांनी आम्हाला इथे संधी दिली, त्यांचे खूप खूप आभार. नक्कीच, थँक्स लॉट धनंजय चौधरी सर. आपण जाऊया अँड प्लेयर ऑफ द डे वंडर स्पोर्टचे प्रोप्रायटर विशाल वल्टे यांच्याकडनं बॅट आहे आणि प्लेयर ऑफ द नाईट ठरतोय चौथ्या दिवसातील. द नेम इज प्लेयर ऑफ द नेम अर्षद होंडो. पुट अ बिग हँड. आणि वंडर स्पोर्टची शानदार बॅट विशाल वल्टे यांच्याकडनं आलेली या ठिकाणी देतील. धनंजय चौधरी साहेब या शुभ हस्ते जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत. अर्षद होंडो. अँड नेक्स्ट उत्तेजनार्थ टीम नेम इज अबीर 11 आर्पिलायन्स वाडा. पुट द बिग हँड. जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत. अबीर 11 आर्पिलायन्स वाडा. विपुल पाटील टीम ओनर यांचा संघ. प्लीज वेलकम. पहिल्याच दिवशी क्वालिफाय टॉप 6 मध्ये पोहोचलेला संघ. फर्स्ट चॅम्पियन ट्रॉफी सीझन ती फर्स्ट डे नाईट विनिंग टीम. कल्पेशजी ठाकरे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी प्राइज डिस्ट्रीब्यूट केले जाते. जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत. अबीर 11 आर्पिलायन्स वाडा. विपुल पाटील यांचा संघ. वेल डन अँड बेस्ट ऑफ लक. ट्रॉफी, गोल्डन कॉइन अँड कॅश प्राइज. आणि फर्स्ट डे नाईट फर्स्ट डे प्लेयर ऑफ द डे अवॉर्ड गोज टू winning team Abir 11 Airplanes Wada. The name of player is, please welcome Tejas Bharwad. Please welcome. Please welcome. योगेशजी बरोबर पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी बॅट वितरित केली जाते. परफेक्ट. वेल, put a big hand. Tejas Bharwad, player of the first day. And next, third prize winning team. अफलातून खेळ ज्यांनी केला, बिग फाईट देताना मात्र स्पर्धेमध्ये टॉप 3 मध्ये मात्र राहिले. सुपर टीम, टीम ओनर कैलाजी तरे यांचा संघ. And third prize winning team
वेदांत 11 धाकटी डानू. वेदांत 11 धाकटी डानू टीम. प्लीज वेलकम वेदांत 11 धाकटी डानू टीम. कॅप्टन येत आहेत आणि या ठिकाणी ट्रॉफी, कॅश प्राइज, कुपन्स अँड कॉइन या ठिकाणी वितरित केली जात आहेत. महेंद्रजी ठाकरे साहेब यांच्या शुभ हस्ते जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. वेल डन वेदांत 11 वाडा. And player of the day 5 day 5 player of the day award goes to, please welcome any guest, Pritam Bari. Please welcome Vedant 11 Dr. Ranu team. सावली क्रिएशन प्रोप्रायटर हरेशजी पालवी सर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी बॅट प्लेअर ऑफ द डे प्रीतम बारी यांना या ठिकाणी दिली जाईल. प्रतिनिधी स्वतः प्रीतम आलेले आहेत. जोरदार टाळ्या वाजवायचे. टेनिस स्टार क्रिकेटर प्रीतम बारी, वेल डन. आणि आपण जाऊया पुढील प्राइज डिस्ट्रीब्यूट करे. बेस्ट फील्डर, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटर कोण कोण असेल चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन 3 मध्ये. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अँड चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन 3 बेस्ट बॉलर. एनी गेस्ट? Any guest? Best bowler? The Champion Trophy Season 3 Best Bowler Award goes to Vedant 11 Dhakti Danu team. Mayur Marde. Put a big hand. Please welcome. Best Kshetrarakshak, Best Fielder, Mayur Marde. And Best Fielder Mayur Marde, please welcome. बेस्ट फिल्डर मयूर मर्दे, जोरदार टाळ्या. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, खूप चांगली फिल्डिंग मयूर मर्दे यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तदनंतर उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर अँड बेस्ट बॉलर अवॉर्ड गोज टू, ज्याने मात्र अप्रतिम विकेट्स मात्र पाहायला मिळाल्या. तब्बल 10 विकेट्स त्यानं मात्र टिपल्या आणि प्रेक्षकांची मनं जिंकली. सुपर बॉलिंग आणि उत्कृष्ट गोलंदाज ठरतोय चॅम्पियन ट्रॉफी सीझन 3 मधील. बेस्ट बॉलर अवॉर्ड गोज टू, प्लीज वेलकम अंकुश गुप्ता, अबीर 11 अर्पलायन्स वाडा. प्रसाद पाटील, प्रसादजी पाटील आपटी यांच्या माध्यमातून सायकल आहे. संदेश पाटील यांच्याकडनं स्पोर्ट शूज, संदेशजी पाटील गांधरे. अँड नवचैतन्य स्पोर्ट गांधरे यांच्याकडनं ट्रॉफी. अँड बेस्ट बॉलर अबीर 11 अर्पलायन्स वाडा टीम. गोलंदाज अंकुश गुप्ता बेस्ट बॉलर. सावली क्रिएशन जी पालवी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी जोरदार टाळ्या. बिग हँड अंकुश गुप्ता यांच्यासाठी. अंकुश, काय म्हणशील? उत्कृष्ट गोलंदाज चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन 3 चा तो ठरतोय. सर्वोत्तम गोलंदाज म्हणून बक्षीस मिळते, या ठिकाणी प्राइज मिळते, सायकल मिळते, स्पोर्ट शूज मिळत आहेत, ट्रॉफी मिळते. शानदार प्रदर्शन. आपल्या भावना काय? फार बरा वाटतंय. आणि हे संपूर्ण श्रेय तू कोणाला देशील? हे माझ्या टीमला जाईन, ज्यांनी मला फुल सपोर्ट केला या गोष्टीसाठी. वेल डन, बेस्ट ऑफ लक.
and Champion Trophy Season 3 Best Batsman, उत्कृष्ट फलंदाज. द बेस्ट बॅट्समन आणि गेस्ट कोण असेल? गेस्ट करो कोण होगा? आणि उत्कृष्ट फलंदाज ठरतोय. बेस्ट बॅट्समन अवॉर्ड गो टू चॅम्पियन ट्रॉफी सीझन 3, 105 runs, and this award goes to मास्टर ब्लास्टर, हिंदुस्तान की आन बान शान, केतन म्हात्रे. प्लीज वेलकम. एंड जैन ट्रेडिंग प्रोप्राइटर सर, प्लीज वेलकम. प्रेजेंटेशन बॉक्स, आपको या प्रेजेंटेशन बॉक्स पे आना है. आणि या इंडियाचा स्टार, सुपरस्टार टेनिस क्रिकेटर केतन म्हात्रे ठरताय चॅम्पियन ट्रॉफी सीझन 3 बेस्ट बॅट्समन. आणि यांनी सायकल दिलेली आहे. प्रशांत पाटील आपटी यांच्या माध्यमातून या ठिकाणी सायकल प्राइज आहे उत्कृष्ट फलंदाजाकरिता. आणि जफर पटेल डबल ए ब्रँड या ठिकाणी बॅट बेस्ट बॅट्समन करिता. आणि नवचैतन्य स्पोर्ट गान यांच्याकडनं ट्रॉफी. जोरदार टाळ्या केतन म्हात्रे. केतन म्हात्रे यांच्याकडे आम्ही लगेच जातोय. आणि अजून एक बक्षीस या ठिकाणी आहे. प्लेयर ऑफ द डे, फायनल डे. अच्छा, फायनल डे ला अप्रतिम प्रदर्शन ज्यांनी केलेलं आहे. वन्स अगेन प्लेयर ऑफ द डे मिस्टर केतन म्हात्रे. जोरदार टाळ्या. गणेशजी भागडे यांच्याकडनं कूलर. आणि वंडर स्पोर्ट विशाल वल्टी यांच्याकडनं स्पोर्ट बॅट. आणि हे प्राइज आणि गोल्ड कॉइन न्यू नॅशनल ज्वेलर्स यांच्या माध्यमातून योगेशजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते गोल्ड कॉइन दिलं जाते. आणि राहुल माळी सर यांच्या शुभ हस्ते वंडर स्पोर्ट या ठिकाणी विशाल वल्टे यांच्याकडनं बेस्ट बॅट्समन अवॉर्ड बॅट आहे केतन म्हात्रे यांना दिली जाते. गणेश भागडे यांच्याकडनं कूलर हरीशजी पालवी यांनी कूलर या ठिकाणी वितरित करायचं आहे. सावली क्रिएशन प्रोप्रायटर हरीश पालवी यांच्या शुभ हस्ते गणेश भागडे यांच्याकडनं हे कूलर. जोरदार टाळ्या केतन म्हात्रे यांच्याकरिता. खूप सारी पारितोषिकं या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. केतन म्हात्रे, काय म्हणाल? चॅम्पियन ट्रॉफी वाडा फर्स्ट टाइम तुम्ही आलात. सगळ्या प्रेक्षकांना आनंद झाला. आपला खेळ खूप आवडला. बेस्ट बॅट्समन प्लेअर ऑफ द डे अवॉर्ड आपण घेत आहेत. आपल्या भावना काय? तर नक्कीच भरपूर वर्षाने मी वाड्याला खेळलो आणि चांगली बॅटिंग झाली. आणि जो प्रेक्षकांचा सपोर्ट होता खूप चांगला होता. कारण की जो चांगला करत होता त्यासाठी खूप ते म्हणजे टाळ्या विल्या वाजवत होते, आवाज देत होते. तर त्यांचं सुद्धा थँक्यू. वेल डन. खेळाडूंसाठी काय म्हणाल? तुम्ही सुपर्ब एवढी कामगिरी केलेली आहेत. एवढ्या बाईक्स कार्स तुम्हाला मिळत आहेत. अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा देशात विदेशात खेळतायत. एक चांगलं क्रिकेटर बनण्याकरिता काय मनामध्ये भावना आहेत? असं काय नाही सर, प्रॅक्टिस करत राहा आणि क्रिकेटला जपत राहा. तुम्ही चांगला बेस देण्याचा प्रयत्न करा. नशीब तुमच्या साथ असेल तर संपूर्ण म्हणजे पूर्ण स्वप्न तुमचे पूर्ण होत जातील. केतन म्हात्रे यांनी म्हटलंय की टेनिस क्रिकेट खेळत राहा, प्रॅक्टिस करत राहा, मॅच खेळत राहा, तुमची स्वप्न पूर्ण होतील. आणि आता ISPL सुद्धा आलेलं आहे. म्हणजे फ्युचर अप्रतिम राहील. अशा चॅम्पियन ट्रॉफीज मध्ये आपण खेळत राहा, जिंकत राहा. बेस्ट ऑफ लक केतनजी म्हात्रे. एकदा जोरदार टाळ्या केतन म्हात्रे यांच्यासाठी. अँड अंतिम सामना सामनावीर. फाइनल मैन ऑफ द मैच अवॉर्ड गोज टू, प्लीज वेलकम विकी भोईर. फायनल विनिंग टीम अबीर स्पोर्ट RP लायन्स विपुल पाटील यांचा संघ. आणि या
टीम मधील विकी भोईर ठरतायत मॅन ऑफ द मॅच. फायनल मॅच चॅम्पियन ट्रॉफी 2025 नवचैतन्य स्पोर्ट गांधी सीझन 3 चॅम्पियन ट्रॉफी चॅम्पियन फायनल मॅच मॅन ऑफ द मॅच विनर विनिंग प्लेयर विकी भोईर. खूप चांगलं योगदान या फायनल मॅच मध्ये आणि जे प्राइज दिले जाते या ठिकाणी ओम साई वेल्डिंग वर्कशॉप ट्रॉफी राहुल ठाकरे अविनाश ठाकरे अँड जैन ट्रेडिंग कंपनी यांच्या माध्यमातून गिफ्ट हॅम्पर. वेल डन. तर या स्पर्धेतील द्वितीय विजेता सेकंड प्राइज विनिंग टीम रनर अप टीम प्लीज वेलकम द्वितीय विजेता जीवी स्पोर्ट गावदेवी तिळसे. एक जबरदस्त जीवी स्पोर्ट गावदेवी तिळसे टीम कैप्टन प्लीज वेलकम. शानदार ट्रॉफी शानदार प्राइज. $1 लाख कैश प्राइज एंड ट्रॉफी. वीरेंद्रजी ठाकरे कल्पेशजी ठाकरे योगेशजी पाटील साहेब योगेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांच्या समेत ऑल डिग्निटरीज. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. ऑल टीम या. निलेश या. सागर जोरदार टाळ्या. पुट द बिग हॅंड. वाडा टेनिस क्रिकेट की आन बान शान जीवी स्पोर्ट गावदेवी तिळसे. पुट द बिग हॅन्ड. जोरदार टाळ्या टीम करिता. खूप चांगलं प्रदर्शन चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन 3 मध्ये राहिलं. अफलातून 11चे 11 खेळाडू. सुपर परफॉर्मन्स. And third day player of the day award goes to युवराज डुकले यांना वंडर स्पोर्ट प्रोप्रायटर विशाल वलटे यांच्याकडनं स्पोर्ट बॅट. थँक्यू गणेश. आणि बॅट या ठिकाणी योगेशजी पाटील साहेब यांचा खूप आवडता खेळाडू या युवराज डुकले. जोरदार टाळ्या वाजवायच्या युवराज डुकले करिता. वेल डन. बेस्ट ऑफ लक. तत्पूर्वी आपण या ठिकाणी आता मनोगताकडे जात आहोत. चॅम्पियन ट्रॉफी सीझन 1 सीझन 2 आणि सीझन 3 ही स्पर्धा नवचैतन्य स्पोर्ट गांधीची तर आहेच. स्वाभिमान अभिमान वाडा तालुक्याची बनू पाहते आणि या स्पर्धेला मोलाचं योगदान देणारं व्यक्तिमत्व योगेशजी बबनराव पाटील साहेब यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नवचैतन्य स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून हे तिसरं पर्व या ठिकाणी संपन्न होत आहे आणि आज त्याचा बक्षीस वितरणाचा समारंभ आहे. या नवचैतन्य स्पोर्ट्सचे अध्यक्ष आणि माझे मित्र कल्पेशजी ठाकरे, त्यांचे सहकारी महेंद्र ठाकरे, वीरेंद्र ठाकरे, निखिल आणि सगळे त्यांचे सहकारी राहुल, हरेश, नरेंद्रजी, कमल, उपस्थित असलेले सर्व खेळाडू. खरं तर आता सकाळ झालेली आहे. माझं भाषण ऐकायला कोणी या ठिकाणी जास्त उत्सुक नाही. तरी देखील नवचैतन्य स्पोर्ट्सच्या बाबतीमध्ये 2 शब्द बोलावेच लागतील. त्याचं कारण असं आहे की जेव्हा जेव्हा नवचैतन्यनी या मॅचेस भरवल्या, मग त्या क्रिकेटच्या असतील, कबड्डीच्या असतील, मध्यंतराच्या काळामध्ये क्रिकेटला ग्राउंड उपलब्ध नव्हतं आणि आपण कबड्डीच्याही भरवल्या. एक वेगळ्या उंचीपर्यंत खेळाला नेऊन ठेवण्याची क्षमता जर कोणामध्ये असेल तर ती नवचैतन्यामध्ये आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि या वाडे तालुक्यामध्ये आणि पालघर जिल्ह्यामध्येच नव्हे तर महाराष्ट्राचं आणि या देशाचं लक्ष आजच्या या प्रकाश झोताच्या या सामन्यांच्या माध्यमातून वेधण्याचं काम झालेलं आहे असं म्हटलं तर देखील चुकीचं ठरणार नाही. आणि म्हणून नवचैतन्याच्या सगळ्याच कल्पेश ठाकरे आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं
निश्चितपणाने मी या ठिकाणी या निमित्ताने आभार व्यक्त करेन. खरं तर टेनिसच्या क्रिकेटच्या संदर्भामध्ये बोलायचं झालं तर अनेक वेळा अशा पद्धतीची शंका उपस्थित होते की टेनिसच्या क्रिकेटच्या माध्यमातून काय. आजची तरुण पिढी आहे किंवा हा देश मुळात जो ओळखला जातो त्याचं मूळ कारणच क्रिकेट आहे. एकेकाळी ज्यांनी आपल्याला गुलाम बनवलं त्यांचा खऱ्या अर्थाने हा खेळ. आपण गुलामगिरीतून मुक्त झाल्याच्या नंतर या खेळावर आपण वर्चस्व मिळवलं आणि जागतिक क्रिकेटला गुलाम केलं असं म्हटलं तर देखील वावगं ठरणार नाही. अशा पद्धतीची कामगिरी आपल्या सगळ्या खेळाडूंच्या माध्यमातून या देशाचं नाव उंचवण्यासाठी झालेली आहे. आणि म्हणून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला या निमित्ताने सांगावीशी वाटते की अजूनही या देशामध्ये जातीय व्यवस्थेमध्ये जातीय भेद आहे. पण जेव्हा क्रिकेटची गोष्ट येते त्यावेळेस सगळ्याच गोष्टी विसरून आपण एक भारतीय म्हणून त्या ठिकाणी एकत्रित होतो. विशेष करून या ग्रामीण भागामध्ये आज खेळाडू जर आपण बघितलेत वाड्यामध्ये तर आज सगळ्यात शेवटचा घटक आहे तो देखील या क्रिकेटच्या माध्यमातून एका व्यासपीठाला त्या ठिकाणी त्याला संधी मिळते आणि ती संधी उपलब्ध करून देण्याचं काम आज नवचैतन्य आणि त्यांचे सगळे सहकारी करतायत. मी निश्चितपणाने त्यांचे आभार व्यक्त करीन. आज खूप बोलायचं होतं परंतु आपल्या मॅचेसच थोड्याशा उशिरा संपल्यामुळे फारसं काय बोलता येणार नाही. परंतु एक चांगलं व्यासपीठ आपण या ठिकाणी निर्माण केलं. मी याच्यामध्ये जे सहभागी झालेत विशेष करून जागतिक स्तरावरती आमचं नाव या तालुक्याचं नाव ज्यांनी नेलं ते राहुल असेल हरेश असेल यांचे देखील आभार व्यक्त करीन. आमचे अंपायर्स असतील आमचे स्कोरर्स असतील एकंदरीत सगळीच टीम. कारण की हे एकट्या दुकट्याचं काम नाही आहे सूरज. याच्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते आणि प्रचंड मनुष्यबळ लागते. ते मनुष्यबळ उभं करण्याची क्षमता ज्याच्यामध्ये असेल ताकद ज्याच्यामध्ये असेल हिंमत ज्याच्यामध्ये असेल तोच या गोष्टी यशस्वी करू शकतात. आणि ते यशस्वी करण्याचं काम कल्पेश महेंद्र वीरेंद्र निखिल आमचे भाऊसाहेब असतील आणि सगळीच टीम एकंदरीत त्यांनी ते करून दाखवलंय. मी समालोचकांचा देखील या निमित्ताने आभार व्यक्त करेन. मगाशी एक समालोचक म्हणाले कि मेरा योगेश पाटिल से याराना 20 साल का है आणि हा याराना कशामुळे आहे तर त्याचं कारण त्याचं निमित्त क्रिकेट आहे. आज आपण सगळेजण एकवटतो त्याचं कारणच ते आहे. जात धर्म पंथ सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपण या व्यासपीठावर एकत्र येतो ही समाधानाची बाब आहे. नाहीतर आपण त्या व्यवस्थेतून कधीच बाहेर पडलो नसतो. एक काहीतरी त्याला निमित्त लागतं आणि ते निमित्त क्रिकेट आहे आणि त्या क्रिकेटला निमित्त ठरले ते म्हणजे नवचैतन्य स्पोर्ट्स क्लब. मी पुन्हा एकदा सगळ्यांनाच या निमित्ताने धन्यवाद देतो. फारसं बोलणार नाही परंतु कधीतरी संधी मिळाली तर निश्चितपणाने अधिक आपण याच्यावर बोलू. सूरज आपल्याकडचे कॉमेंटेटर्स देखील आज चांगल्या स्तरापर्यंत पोहोचले. अक्षय असेल आपला अद्वर असेल अजून 2-3 कॉमेंटेटर्स मी सांगितलं तेजस असेल आता तेजस या ठिकाणी नव्हता आपल्याला उपलब्ध किंवा तो निखिल असेल. आपले अनेक असे कॉमेंटेटर्स आहेत की ज्यांनी उत्कृष्ट असं काम केलंय. विशेष करून अंपायर्सच्या बाबतीमध्ये की जर इम्पार्शियालिटी पाहिजे असेल किंवा ट्रान्सपरंट निर्णय पाहिजे असेल तर वाड्याच्या एम्पायर्सकडे बघितलं जातं. संबंध महाराष्ट्रामध्ये आमच्या हसमुख सारखी मंडळी संबंध महाराष्ट्रामध्ये एम्पायरिंग करायला जातं. त्याचं कारण काय की त्या क्रिकेटच्या ऑर्गनायझर्सना माहिती असते का यांच्या हातामध्ये जर एम्पायरिंग दिली तर ट्रान्सपरन्सी राहील 100%. एक चुकीचा निर्णय काय होणार नाही. जो सत्य असेल तो निर्णय होईल. आणि म्हणून याच माध्यमातून नवचैतन्याच्याच माध्यमातून आज आपल्याला एक चांगल्या पद्धतीचं व्यासपीठ एक चांगल्या पद्धतीचं क्रिकेट या ठिकाणी बघायला मिळालं. आपल्याला सगळ्याच कल्पना असेल की प्रकाश झोताचे सामने खेळवायचे असतील तर बाकी सगळ्याच गोष्टी लागतात. गांधीजी लागतात. ते सगळे एकत्र करणं जितेंद्रजी असतील ही सगळी मंडळी असेल या सगळ्या लोकांनी त्या ठिकाणी सहकार्य केलं आणि म्हणून पीके डेकोरेटर्सनी हा सगळा
हे उभा केला ग्राउंड, अतिशय उत्कृष्ट असं ग्राउंड. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट आमचे निखिल भोईर साहेब. आलं लक्षात का? हा आपल्या तालुक्याला मिळालेला एक हिरा आहे आणि तो हिरा आपण जपला पाहिजे. म्हणजे त्यांनी जे काय आपल्या क्रिकेटच्या माध्यमातून एकंदरीत ज्या पद्धतीचा एक्सपोजर या वाड्याला मिळवून दिलेला आहे, आलं का लक्षात? आणि हे सगळं पार पाडणं म्हणजे खायची गोष्ट नाही. आमची बक्षिसं देताना पाठते. ह्या सगळा करता करता काय होत असेल तुझा जरा विचार करते गोष्टीचा. तर ही परिस्थिती आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना या निमित्ताने धन्यवाद देतो. सगळे खेळाडू जे खेळाडू वाड्यामध्ये आले आणि वाड्याची उंची, वाड्याचं नाव मोठं करण्याचं काम केलं, त्यांना पुन्हा एकदा या ठिकाणी धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर नक्कीच या ठिकाणी मात्र सगळ्यांचे आभार. आणि या ठिकाणी या स्पर्धेविषयी संपूर्ण अगदी शॉर्टबर स्वीटमध्ये योगेश बबनराव पाटील साहेब यांनी आपलं मनोगत व्यक्त केलेले आहे. ही स्पर्धा खऱ्या अर्थानं घडवण्याचं काम ज्यांनी मात्र केलं, त्याचबरोबर अध्यक्ष आहेत आणि या स्पर्धेचे आयोजक नवचैतन्य स्पोर्ट गांधरे, या संपूर्ण टीमचं सन्मान करणं खूप गरजेचं आहे. आणि एक टीम मेंबर म्हणून या ठिकाणी कल्पेशजी ठाकरे आणि निखिल भोईर यांचा सन्मान, नवचैतन्य स्पोर्ट गांधेकरांचा सन्मान आहे. एक टीम मेंबर म्हणून यांचा सन्मान या ठिकाणी योगेशजी बबनराव पाटील साहेब यांनी करावा अशी तमाम सर्व खेळाडूंच्या वतीने या ठिकाणी विनंती आहे. निखिल भोईर, आपण व्यासपीठावर यायचं आहे. संयमी नेतृत्व, अगदी सगळी नवचैतन्य सगळी टीम या, निखिल सोबत सगळे टीम पण या, सगळे नवचैतन्य स्पोर्ट, सर्व नवचैतन्य स्पोर्ट या, लवकर लवकर या, फटाफट या. निखिलजी या, संपूर्ण नवचैतन्य स्पोर्ट यायचं या ठिकाणी. बाबू आपण सुद्धा यायचं आहे. अभिमान या तालुक्याचा ऑल इंडिया ओपन टीम मध्ये मात्र अफलातून खेळ. महेंद्र ठाकरे सर या ठिकाणी आहेत, संपूर्ण टीम आहे. आणि सन्मान होण्यापूर्वी महेंद्र भाऊंना विनंती करतोय, कामगार नेते आहेत आणि मोलाचं योगदान. महेंद्र भाऊ आपण या. महेंद्र भाऊंचं मनोगत या ठिकाणी 2 मिनिटं आपण प्लीज, बदलाची विनंती आहे. इट्स ओके. या ठिकाणी योगेशजी पाटील साहेबांना विनंती करेन की आपण नवचैतन्य स्पोर्टचा सगळ्यांच्या वतीनं सन्मान होते. जोरदार टाळी वाजवायचे. संयमी नेतृत्व, अगदी तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ म्हणजे निखिल भोईरची ओळख आहे. आणि क्रिकेट प्रेमी, एक क्रिकेटचं वेड असं व्यक्तिमत्व आहे. जोरदार टाळी वाजवा. आज ही वाडा 11 टीम सांभाळताना, त्यामध्ये खेळताना पाहायला मिळतात. पुट बिग हँड. तर आपण जाऊया या ठिकाणी. तर या स्पर्धेमध्ये ज्यांनी अफलातून खेळ केला, पहिल्या राऊंडच्या मॅच पासून ते फायनल मॅच पर्यंत ज्यांनी एन्जॉय केली आणि विनर अगोदरच ते होत गेले. विन विन विन, टॉस विन. पहिल्या टॉस पासून विशेष म्हणजे फायनलच्या टॉस पर्यंत ते कधी टॉस हरले नाहीत. विपुल पाटील टीम ओनर, टीम अबी स्पोर्ट, आरपी लायन्स वाडा चॅम्पियन ट्रॉफी चॅम्पियन टीम. प्लीज वेलकम कॅप्टन ओमकार देसाई इन ऑल प्लेयर. पूर्ण टीम याची आणि फोटो शूट काढायचा आहे. तो फोटो या ठिकाणी मीडियाला सुद्धा हवा आहे. प्लीज वेलकम ऑल प्लेयर्स. प्लीज ऑल प्लेयर्स या ठिकाणी तो फोटो काढला जाईल आणि तो फोटो मीडिया सुद्धा देण्यात येईल. ऑल प्लेयर्स या लवकर. शूज काढा, शूज. ऑल प्लेयर्स प्लीज या.
all players. Captain Omkar Desai and team. जोरदार टाळ्या. टीम ओनर विपुल पाटील, अबीर स्पोर्ट RP लायन्स विनिंग टीम. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. चॅम्पियन ट्रॉफी सीझन 3 चॅम्पियन टीम अबीर स्पोर्ट RP लायन्स. वेल डन. ओमकार देसाई सर या. कॅप्टन अबीर स्पोर्ट RP लायन्स. खर तर पहिल्या टॉस पासून फायनल टॉस पर्यंत आपण टॉस जिंकलात आणि विपुल पाटील टीम ओनर यांच्या चेहऱ्यावरची स्माइल ट्रॉफी उचलताना पाहिली आपण. चॅम्पियन राहिलात या सीझन 3 मधील. टीम परफॉर्मन्स आणि विनचा आनंद, भावना काय? विनचा आनंद खूप आहे आणि थँक्स बोलतो विपुल दादाला की त्याने आम्हाला इथे आमंत्रित केलं खेळायला आणि सर्व प्लेयर्सने चांगली कामगिरी केली आणि एक टीम एफर्ट्स देऊन आम्ही सगळ्या मॅचेस जिंकलो. नक्कीच तुम्हाला या ठिकाणी खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि नेक्स्ट इयर वन्स अगेन थँक्यू. बेस्ट ऑफ लक. महत्वाचं पारितोषिक, ज्या प्राइज कडे सर्वांच्या नजर आहेत, चर्चा आहे, आकर्षण आहे आणि नजराई आहेत. tenniscricket.in वर आमच्या सगळ्या प्रेक्षकांच्या नवचैतन्य स्पोर्ट चॅम्पियन ट्रॉफी सीझन 3 मॅन ऑफ द सिरीज कुणाला जाणार? ज्या खेळाडूंना रन्स बनवल्या 163 रन्स, सॉरी 173 रन्स त्याने बनल्या, 173 रन्स अँड 8 विकेट्स and name is man of the series सपना जिसने देखा, उस सपने को पूरा करने के लिए दिलो जान से मेहनत की. जीवी स्पोर्ट गावदेवी तीर से प्लेयर युवराज डुकले. जोरदार टाळ्या वाजवा युवराज डुकले. युवराज डुकले एक चांगला खेळाडू तर आहे, परंतु एक चांगला व्यक्ती म्हणून या खेळाडूची ओळख आहे. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. युवराज डुकले मॅन ऑफ द सिरीज विनर. या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीज अँड्रॉइड मोबाईल जैन ट्रेडिंग कंपनी मोबाईल शॉप याचकडनं प्रत्येक सामन्यासाठी पोर्टेबल कूलर सुद्धा दिले. प्रोप्रायटर कमल जैन. या ठिकाणी त्याचबरोबर डबल स्पोर्ट जफरपट यांच्याकडनं बॅट मॅन ऑफ द सिरीज अँड ट्रॉफी नवचैतन्य स्पोर्ट गांधे मॅन ऑफ द सिरीज विनर युवराज डुकले. सावली क्रिएशन प्रोप्रायटर हरीश पारवी सर, जैन सर, अमर कमल जैन सर आणि नरेंद्र सर. जोरदार टाळ्या युवराज डुकले करिता. पुट बिगॅन. युवराज युवराज काय म्हणशील? आपण या ठिकाणी जिंकलेले आहात. अगदी जे स्वप्न पहिल्याच दिवशी पहिल्याच मॅन ऑफ द मॅचला मी प्रश्न विचारला होता. तुम्ही म्हटलं होतं याच गाडीकडे पाहताना जेव्हा पूर्ण होईल तेव्हा मी नक्की बोलेन. बाईक युवराज डुकलेकडे कधी येणार? प्रेक्षकांची चर्चा असायची. कमी वयामध्ये अगदी तू क्रिकेटला सुरुवात केलीस आणि आज बाईक मिळाली, कसं वाटतंय? मला तर खूपच बरं वाटतंय आणि तुम्ही बोललेलं का मी बोललो होतो तुम्हाला का मी स्वप्न पूर्ण करेनच आणि ती झाली. आणि निखिल भाऊचं आम्हाला एंट्री दिली तर निखिल भाऊचं खूप वावर मानतो. नक्कीच तुलाही शुभेच्छा असतील. एक चांगला खेळाडू म्हणून त्याबरोबर एक चांगला माणूस म्हणून युवराज डुकलेची ओळख या पालघर ठाणे जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये आहे. आणि कॉंग्रॅच्युलेशन देताना या ठिकाणी महेंद्रजी ठाकरे
योगेशजी बबनराव पाटील साहेब आपण या ठिकाणी पाहू शकतायत युवराज डुकले यांना शुभेच्छा देताना पाहायला मिळत आहेत. फोटोशूट या ठिकाणी केला जात आहे मान्यवरांसोबत. आपण पाहू शकतायत जोरदार टाळ्या वाजवायचे युवराज डुकले यांच्याकरिता. निखिल भोईर आपण सुद्धा या फोटोशूट साठी. And thank you. आणि सर्वांचे आभार मानण्याचा प्रयत्न नक्कीच नवचैतन्य स्पोर्ट गांधे टीमने केलेला आहे. तरी सुद्धा कुणाचे आभार मानायचे राहिले असतील त्यांचे अगदी नवचैतन्य स्पोर्ट गांधेकरांच्या सर्व टीमकडनं मनापासून शब्द सुमनाने पुन्हा एकदा आभार. थँक्यू, थँक्स अ लॉट अँड हॅपी जर्नी ऑल ऑफ यू.